आता वाजले दुपारचे 2 आणि मी आत्ता इथून राहण्याच्या व्यवस्थेपासून अर्थातच स्वामी नारायण स्वामी मंदिरापासून निघालो आहे आणि चाललो आहे आदिकेशव घाटावरती. तिथं 2 नद्यांचा संगम होतो. आता माहीत नाही दुसऱ्या नदीला किती पाणी आहे, त्या नदीचं नाव काय आहे ते तर काय गुगल मॅपला दिसलं नाही. नमो घाटापर्यंत आता हे रिक्षावाल्यांना यांना विचारलं किती रुपये घेशील, तर आधी तर ते बोलले की 150 रुपये घेईन, फक्त हात जोडला तिथपर्यंतच घेईन अमुक करीन. मी म्हणलं 100 रुपये देतो, नेत असला नाही तर कॅन्सल कर. तर आता 100 रुपये ते कबूल झाले. तर आता हे घेऊन झालेत आपल्याला आदिकेशव घाट सांगमावरती. तर बघूया तिथं सांगमा आपल्याला काय बघायला भेटते. असलं काय ठीक तर ठीक, नसलं तर गेलं बोंबलं. डोक्याला ताण नाही घ्यायचा, माघारी यायचं काशी रेल्वे स्टेशनला आणि मस्तपैकी मोबाईल सारायचं, तिकडे काढायचा मिळणार तिकडे फिरायला जायचं मोठ्या नदीवरून. परत काय आपण नदीवरती येणार नाही फिरायला, काय होणार नाही. आणि त्या वरच्या बाजूने गाडी पण हळूहळू चालते, म्हणजे ते एक आपलं फायद्याचं राहील. तर बघूया इथं घाटावरती काय बघायला भेटतं आहे. बघायला भेटलं तर ठीक, नाही भेटलं डबल ठीक, अजिबात काळजी करायची. तर हा आहे नदीवरचा पूल, त्याच्या खाली वाहते ती गटार गंगा आणि समोरची मोठी गंगा. ज्या अपेक्षेने आलो होतो त्यातलं काहीच नाही या ठिकाणी. वाटलं होतं मोठी नदी असेल, भारी काहीतरी असेल, तर कचऱ्याचे ढीग, काळी झारगंगेतलं पाणी या छोट्या, आणि मिशन फेल. 2:15 झाले दुपारचे, मरणामाचे ऊन लागत आहे. म्हटलं वेळ नको वाया जायला म्हणून इकडं फिरायला आलो. बघायला काहीच नाही भेटलं, फक्त एक पूल आहे. अजून जर तुम्हाला काय दुसरं सांगायचं झालं तर हे जे समोर 2 टॉवर दिसतात ते लाईटचे टॉवर आहेत. पारच्या तिकडून लाईटच्या तारा आलेल्या आहेत, सेंटरला ते 2 टॉवर येतं आणि ते ह्या कडेला लाईट आली. एवढंच या ठिकाणी दाखवायसाठी. पलीकडच्या पोलाचं काम अर्धवट दिसतंय आणि हा रेल्वेचा पूल तर आपण काल पाहिला होता. आज बघूया पुढं आपल्याला जाता येतं का, काय करता येतं. काहीतरी करावं लागेल ना, आता बसून राहणं काय जमणार नाही. 100 रुपये घेतले रिक्षावाल्यांनी, वाया गेले. वाया नाही गेले म्हणावं लागेल आता, हे तरी दिसलं समजा. त्याला थांबून ठेवलं, त्याला जर म्हणलं 10 मिनटात मी नाही आलो तर तू जा, जर आलो तर 10 मिनटं थांबतो माझ्यासाठी. थांबला असेल तो बहुतेक, नसला थांबला तरी गेला बोंबलत. मग डोक्याला ताण नाही घ्यायचा. चुकीच्या जागा आलो आपण. ते इथं आदिकेशव विष्णूचं हे आहे मंदिर आहे आणि आपण काय तिकडे जाणार नाही. रिक्षावाला गेला तर मंगले अंतर चालत जावं लागेल. जर तुम्हाला आठवत असलं परवा दिवशी संध्याकाळी आपण नमो घाटावर आलो होतो चालत, तर त्याच ठिकाणी त्या ठिकाणी हे 2 इथं जवळच आहे. रेल्वेच्या ब्रिजवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल. तर अशा प्रकारे आपण चाललो आता साळवेरून. आला माझ्या पाठीमागचा जर तुम्ही बोर्ड वाचला नसेल तर रिवाइंड करून परत एकदा वाचा. तिथे भांगचं दुकान होतं. ह्या गल्लीत पूर्ण मार्केट आहे, भरपूर गर्दी दिसते या ठिकाणी. काही वस्तू, काही पण गर्दी, हे धागे दोरे, साड्या, साड्या कवर दाखवायच्या. साड्या म्हणजे तास लोक घेत नाही का, कवर दाखवायच्या. हा हा दिले भारी होते, आवडली होती मला, पण ते देईनाच म्हणायचे. आता बाहेर तू बघेल ना व्हिडिओ, आधी पुढलं ते ऐकल ना. या ठिकाणी वाळलेले पापड बिपड पण आहेत. बनारसमधल्या पानाचे आयटम बघा इथं काय काय टाकले. अरे वा वा वा. होय ते म्हणतो की इथं मेटलच्या वस्तू आहेत. दुकान लावायचं चाललंय बहुतेक, आत्ताच उघडले.
जमले असते दुपारी मंदिर बंद असते बहुतेक त्याच्यामुळे घरी गेले असते सुट्टीवरून. ते काय खाऊचे दुकान काय वाजव बसला तो अरे मजा येते. भैया ये क्या होता है? बाबा को चढ़ता है पुदीना है क्या? पुदीना है नहीं दौना दौना. हाँ माला चढ़ता है बाबा. अच्छा अच्छा काल भैरव को यही चढ़ता है. डमरो अजून डमरो QR कोड. असे दुकानदार बसून कस्टमरला ऑर्डर असतो. आय इकडे आय हे घे आय ते घे आय ह्याव का रे त्याव का. आता नमुना UP 56EH 6209 या हातात मोबाइल है. सामने मंदिर है. मंदिर तो है सामने फसल. त्यांनी चपलाच नाही इकडं पण हा सांगतो दुकान आहे. काय झालंय काय मग सगळी चपला मागायला लागल्या. कोणत्या बाजूला जायचे? आता बघू ना दादा बाप आम्ही इकडे आलोच नाही. आम्ही इकडे आलोच नाही. मी तर का आलोय? चप्पल लेगा वहाँ से. ओ काका चप्पल हटाओ यहाँ से. काका माला लेगा खाली जूते देखेगा बैठ के. ये यहाँ मन लोगे ढिलो ढिलो बजाओ. हे बघा कस काय अर्ध तळ घरात अर्ध वरती दुकान आहे तर मोठांडी खाली दुकान आहे छोटांडी. जागेचा पुरेपूर वापर एकाच ह्याच्यात 2 टप्पे करून. खाली फक्त विक्रेत्याचं मुंडकं दिसतंय खाली खाट्यात तो उभा आहे आणि त्याच्यानंतर आहे ना खाली बारकांडी दुकान आहे तर 2 त्याच्यावरती मोठी दुकान आहे. एकंदरीत त्यांनी एकदम योग्य वापर केला. एखाद्या बाजूला पण आहे ना साडीवाले तर नुसते होलसेल लागले अमुक केलं तमुक केलं. 500 रुपयाला 2 साडी 1000 रुपयाला 50 साडी 500 रुपयाला 2 साडी 1000 रुपयाला 6 साडी. कोणची परवडते? काहीच नाही परवडत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्याला काहीच परवडत नाही इथून आणि इथून एवढे 1000-1200-1500 किलोमीटर नाही तर म्हणजे व जेवायचं काम आहे. पण ते बी आपण डायरेक्ट लगेच नाही चाललो घेऊन. हे अजून 8 दिवस सांभाळायचं आहे. आज या दरवाजावरच्या जयवीरोला लय गर्दीचा सामना करायला लागतो. तसंच फाटक उघडे आज अशी जत्रा झाली या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळी माणसं मराठी नाही आहेत. कोणी कोणत्या भाषेचं बोलणार आहे, कोण हिंदी भाषेचे, काही कुठल्याही भाषेत बोलतो. तर एकमेकांना यांची भाषा समजायचं तसं तर पाहिलं अवघडच आहे. पण हिंदीत सगळं कम्युनिकेशन चाललं आहे सगळ्यांचं म्हणजे की एक सोफिस्टिकेटेड भाषा झाली यांच्यासाठी. तुम्ही एकंदरीत गर्दी बघू शकता. इथं उभं राहायला जागा नाही. एवढी गर्दी 2-3 दिवस झालं नव्हती पण आज जरा जास्तच गर्दी झाली. आज जरा जास्तच गर्दी झाली. कोणतरी आरडलं त्या गर्दीतून गोप्रो आहे म्हणून पण कोण आरडलं कळलं नाही. तर आपल्याला असं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. अपना काम बनता वीडियो मेरा बंद था अभी मैंने चालू किया है.